अजित पवारांना पुन्हा मोठा धक्का, अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका। राज ठाकरेंकडून विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा। लाडकी बहीण योजनेवर हायकोर्टाचाही शिक्कामोर्तब। विशाळगडावरील इस्लामिक अतिक्रमण दर्गा सुद्धा उद्ध्वस्त करायला लावणार माजी आमदारांचा थेट इशारा। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी। सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर येते। मी थांबलो तसं शरद पवार थांबले असते तर, पुतण्याला वारसदार करणारे काका स्पष्टच बोलले। राजकारणात काका पुतण्यांचा वाद नेहमीचा चर्चेचा विषय राहिलाय। बीड जिल्ह्यात सोळंके घराण्याचा अपवाद ठरला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या पुतण्याला राजकीय वारसदार म्हणून जाहीर करत राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे। या निमित्ताने त्यांनी शरद पवारांनाही खोचक सल्ला दिला। अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका, कारण अटक योग्य असल्याचे न्यायालयाने सांगितले आणि जामीनही यावेळी नाकारण्यात आलाय। कथित मद्य घोटाळ्यात अटकेत असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसलाय। सीबीआयच्या खटल्यातील त्यांच्या अटकेविरोधात आणि याच प्रकरणात जामिनार्थ देखील दाखल करण्यात आलेल्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे। न्यायालयाने केजरीवाल यांना ट्रायल कोर्टात जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा दिली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी मनसेने 2 उमेदवारांची नावे जाहीर केली असून शिवडीमधून बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली। लाडकी बहीण योजना सरकारने लागू केल्यानंतर याला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आले होते। हायकोर्टाने सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही असं स्पष्ट केलं। यामुळे 14 ऑगस्टला महिलांना मिळणाऱ्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झालाय। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील वाद आता टोकाला गेलाय। देशमुख यांनी आरोप केला आहे की फडणवीस आणि तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त यांच्यात एक डील झाली होती। या आरोपावर प्रतिक्रिया देताना परमवीर सिंग यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे। माजी आमदार नितीन शिंदे यांनी विशाळगडावर इस्लामिक अतिक्रमण व दर्गा उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिलाय। त्यांनी हिंदुत्ववादी सरकारला गरजेचं ठरवलं असून आगामी विधानसभेला भगवा गुलाल उधळण्याचा निर्धार देखील व्यक्त केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे शाखेने 21 टन गोमांस जप्त केले। गोमांस तस्करीत गुंतलेल्या 9 वाहने जप्त करण्यात आली आणि गोवंशाच्या अवैध कत्तलखान्यातील 8 आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे। संबंधित कत्तलखाना सील करण्यात आलाय। ही कारवाई काल सकाळी 11 वाजता सुरू झाली आणि रात्री 11 वाजेपर्यंत चालली। रत्नपूर तालुक्यातील खांडपिंपळगाव गावातील जागृत दक्षिणमुखी भेंडाळा मारुती मंदिराच्या रस्त्यावर ग्रामस्थांनी आंदोलन केले। वन विभागातर्फे रस्त्याची दुरुस्ती काम थांबवण्यात आले। ग्रामस्थांनी तहसील कार्यालय रत्नपूर येथे ठिय्या आंदोलन केलं आणि रस्त्यावर तात्पुरता मुरुम टाकण्याची देखील मागणी केली आहे। नांदगाव तालुक्यातील आधारवड बहुउद्देशीय संस्थेच्या संगीता सोनोने यांच्या नेतृत्वाखाली बिऱ्हाड मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। शालेय पोषण आहार, पगारवाढ, अपघात विमा यासह इतर मागण्यांसाठी पंचायत समितीवर आंदोलन करण्यात आलं। मोर्चा हुतात्मा चौक येथून सुरू झाला आणि पंचायत समितीवर बिऱ्हाड आंदोलन रूपांतरित करण्यात आलं। महाडमधील शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी सुरुवात केली। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावर जाऊन छत्रपतींच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन जगदीश्वराला अभिषेक घालून प्रचाराची सुरुवात केली। बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा सुदर्शन मराठी।